गुड मॉर्निंग. मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता सकाळचे वाजले आहे 6:30 आणि मी एवढं लवकर का उठली आहे त्यामुळे म्हणून आज पारसची शाळा तर नसेल, तर पारसची शाळा आहे पण मी काय त्याला पाठवणार नाही आहे. तर तू काय एवढ्या लवकर उठली, तर आपण मी ते नंतर तुम्हाला सांगेनच आणि तुम्हाला पुढे पुढे समजेल की का मी लवकर उठली आहे. तर सांगायचं म्हणजे की सर्वात पहिले तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि तसंच आज कृष्णजन्म आहे, कृष्णजन्माच्याही तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे कपडे वाळतात कारण की आमच्याकडे पाऊस आहे, खूप पाऊस आहे. तुम्हाला बाहेर दिसतंय का वातावरण, खूप पाऊस आहे. इथे माझा पारस झोपलेला आहे. पारस झोपला आहे, त्याला आता उठवेन कारण त्याला जायचं आहे 15 ऑगस्टसाठी. तर तो जाईल आणि मला दुसरी कामं आहेत ती मी करणार आहे. तर चला आज तुम्हाला दाखवेन मी दिवसभरावर मध्ये काय काय करते आणि काय नाही करत आहे ते. तर असेच तुम्ही मला कनेक्ट राहा. आता पहिल्यांदा सर्वात पहिले तर चहा आणि काहीतरी नाश्ता करते, कारण दिवसभर खायला भेटेल की नाही माहीत नाही आहे. कारण आज पूर्ण घराची आपल्याला साफसफाई करायची आहे, कारण आज उद्या केलं तर नाही होणार. त्याच्यामुळे म्हटलं की आज करून घ्यावी. तर चला, तर मग तुम्ही असेच कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया आपण थोड्या वेळाने. तुम्ही बघू शकता माझं किचन कसं साफ झालेलं आहे. हे फ्रीजचं आहे, बाकी सगळे किचन साफ झालं आहे. वरचं दाखवा सगळं बघा, सगळं आम्ही किचन साफ केलेलं आहे पूर्ण. आणि मला प्रश्न व्हिडिओ काढायला कोण नव्हतं म्हणून नाही काढू शकले. पारस गेला होता बाहेर, तो आला म्हणून त्याला सांगितले आता थोडंसं जरा माझं शूट कर, म्हणून त्याने शूट केलं. हे पाणी बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आपण भेटूया परत थोड्या वेळानंतर. माझी सगळी साफसफाई झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळं ते उडलेलं आहे ना, हे घासत होते सगळं. एक मिनटं, माझा कॅमेरा मी बसते, एकच मिनिट थांबा. फायनली सगळी साफसफाई झालेली आहे, बघू शकता. हे बघा, कबर मी साफ केलेला आहे. आणि सकाळी जे 7 वाजता लागली होती ना कामाला, ते आता वाजलेलं आहे 12:30. म्हणजे बघा किती वेळ लागलेला आहे. 7 ना, 8, 9, 10, 11, 12, 5.5 तास लागलेले आहेत मला हे सगळं साफ करायला. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. हे बघा, पूर्ण किचन क्लीन झालेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता हो की नाही. इकडे फ्रीज पण साफ झालेला आहे. हो बघा, टोटली सगळं काम माझं झालेलं आहे. फक्त ही भांडी लावायची आहेत, तर ते मी संध्याकाळी लावणार आहे. म्हणजे सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या जागच्या जागी लावायच्या आहेत, ते पहिले उचलते. तर हे ना होतं फ्रीजमध्ये खोलायला काहीतरी, तर हे पाडणार माझं झाड. इकडे पण तुम्हाला मी दाखवते. इथे जरा कपडे वगैरे वाळत घातलेले आहेत. हे बघा, पूर्ण टोटल सगळं झालेलं आहे. अर्धी भांडी इकडे ठेवलेली आहे, डबे वगैरे, आणि पूर्ण भांडी सगळं क्लीन केलेलं आहे. बघा, कपाट वगैरे सगळं घासून पुसून काढलेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता, दरवाजा घासून पुसून काढलेला आहे. फक्त बाथरूमचे फ्रंटचे दरवाजे राहिलेले आहेत साफ करायचे, कारण की ते आता पाणी नाही. आमच्या इथं खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कारण पाणी एक दिवसाआड येतं. आणि जर टाकीतलं पाणी संपवलं तरी मी भरलेलं टोटल पाणी सगळं संपलेलं आहे. तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि पाणी सोडणार नाही तिकडे परत. बघा, हे डोर पण धुवून घेतलेलं आहे. आता ह्याला कलर नाही आहे, काय करू शकत नाही, पण मी घासलेलं आहे त्याला, जेवढा घासू शकते. पण घासलं नाही की त्याचं कलर निघतं आहे, त्याच्यामुळे मी जास्त नाही घासलेलं. हे माझं रेंटचं घर आहे, त्याच्यामुळे काय. आणि तुम्ही म्हणणार की आज तुला गोकुळाष्टमी नाही आहे का, तू कृष्णाची पूजा नाही करणार का? तर माझे गणपती बाप्पा, माझे स्वामी समर्थ आणि बाळकृष्ण ह्यांची पूजा मी नक्कीच करणार आहे. तर तीसुद्धा खूप छान करणार आहे, कारण मला पण एक बाळकृष्ण आहे. त्याच्यामुळे मी सगळे सण साजरे करते. पण आता थोडी थकली, आता पहिल्यांदा आंघोळ करते
आणि त्यानंतर थोड्या वेळ रेस्ट करते आणि मग बाळकृष्णाची तयारी करते त्यांना पुजण्याची. माझ्याकडे पाळणा नाही आहे, आणायचा होता मला आज ॲक्च्युली पाळणा, पण म्हटलं पहिले साफसफाई करून घेते, चांगलं वाटेल ना आज साफसफाई केली तर, कारण त्यांचा बाळकृष्णांचा पण जन्म आहे तर म्हटलं बरं वाटेल. मी आज केली साफसफाई. फायनली करायचे मला खूप टेन्शन आलं होतं. करायला तर मलाच लागते, पण काय की करेपर्यंत खूप हे होतं, त्याच्यामुळे बाकी काय नाही. पण फायनली सगळी साफसफाई झालेली आहे. आणि तर बघू शकता बाहेर खूप पाऊस पडत आहे, पाऊस खूप पडत आहे, पाऊस पडत आहे बाहेर. आणि इकडचं फक्त झाडायचं राहिलेलं आहे, कारण की पाऊस पडतो त्याच्यामुळे मी काय सर्फ वगैरे टाकले नाही. आणि पाण्याचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलं. आता आज शुक्रवार ना, आज शुक्रवार, रविवारी पाणी येणार बघा. रविवारी आलं ना की बाहेरचं वगैरे सगळं साफ करून घेणार, कारण की उद्या पाणी येणार नाही. आम्हाला उद्यापर्यंत पाणी वाचवायचं आहे आमचं, कारण की फक्त आहे तर टाकीत पाणी आहे, बाकी टोटली मी भरलेलं पाणी सगळं संपवलेलं आहे. कारण पूर्ण डीप क्लिनिंग केलेली आहे घराची. आणि मला काही जास्त म्हणजे नाही शूट करता आलं. पारस मध्ये येत होता तेव्हा तो कॅमेरा धरत होता, कारण की एकटेच कॅमेरा धरायचं, काय सगळे हात ओले वगैरे होते, त्याच्यामुळे नव्हतं जमत. तर जेवढं जमलं तेवढं मी शूट केलेलं आहे. पण तुम्ही बघू शकता फायनली मी एकदा तुम्हाला माझ्या घराची होम टूर करते, थांबा. तर हे बघा, हा माझा हॉल आहे, हा पूर्ण हॉल आहे. मध्येच माझं देवघर आहे, बाकी मी मोकळा ठेवलेला आहे पूर्ण. इकडे टी व्ही आहे आणि वरती माझ्या मम्मी पप्पांचा फोटो आहे. आणि इकडे तर आपलं बेडरूम आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. आता इथे सगळा पसारा आहे, जरा समजून घ्या, कारण की सगळं मी आता हे केलेलं ना साफसफाई, त्याच्यामुळे. माझं घर खूप मोठं आहे, त्याच्यामुळे एकटीला साफ करणं शक्य होत नाही, म्हणून थोडं मी साफ करत होते. हे बघा, हे सगळं टोटली मी सगळं साफसफाई झालेली आहे. भांडी तर सगळी क्लीन केलेली आहे, फक्त डबे राहिलेले आहेत, ते तर होऊन जाणार जसं जसं सामान मिळणार. तुम्हाला मग याची बाल्कनी दाखवते. बाल्कनी माझी खूप जबरदस्त मोठी आहे, ही बघा, ही माझी पूर्ण बाल्कनी आहे. आता ही बाल्कनी मी संडेला सगळी धुवून काढणार आहे, कारण की पावसाच्यामुळे किती धुतलं तरी कमी होतं. पण संडेला जरासं इकडचं खालचं धुवून घेईन आणि मग गणपती बाप्पा यायच्या आधी 1-2 दिवस आधी सगळं परत एकदा बाल्कनी धुवून घेईल. हे बघू शकता तुम्ही, बघितलं ना माझं घर. चला तर मी आता आंघोळ करते, थोडीशी रेस्ट करते आणि मग तुम्हाला दाखवते की मी बाळकृष्णांची पूजा कशी केली आणि कशी नाही. छोटीशीच करणार आहे, पण करणार तर नक्की आहे. पारस बाहेर खेळत आहेत, आता मला जायचं आंघोळीला, मी दरवाजा लावून घेते. तर चला तर मग भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. हाय, आताच माझी आंघोळ झालेली आहे आणि आता किती वाजले तुम्ही सांगते. आता झालेले आहेत 12:45 वाजलेला आहे. 1 मिनटं, मी टीव्हीचा आवाज बंद करते. आणि तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट, की थांबा दाखवते तुम्हाला. हे बघा माझे पाय तुम्हाला दिसत आहेत का, किती पांढरे शुभ्र झालेले आहेत, कारण मी आज 4-5 तास पाण्यामध्ये आहे ना, पाण्यामध्ये कामं करत होती, त्याच्यामध्ये दिसते का तुम्हाला. थांबा 1 मिनटं, मी कॅमेरा पुसते. हे बघा, ते काय करतात ना मेडिकेअर पेडिकेअर, मी ते करत नाही. 1 मिनटं, पेडिकेअर करतात ना, जाऊन पार्लरमध्ये त्याला पैसे घालवतात, त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. 1-2 तास पाण्यामध्ये थांबा, पाय क्लीन आहे की नाही. बघितलं ना माझे पाय किती पांढरे शुभ्र निघालेले आहेत. आणि आता पारसलाच बघत होती, पण तो काही दिसत नाही आहे, कुठेतरी बसला असला, आणि ते पाऊस आहे ना. आणि आमच्या पारसने बघा काय आणून दिलेलं आहे मला, हे बघा. त्यातला समोसा त्याने खाल्लेला आहे बहुतेक, आणि हे मला आणून दिलेलं आहे की हे घे म्हणून, असं त्याने मला सांगितलं. मगाशी इथे झेंडावंदन करायला गेला असेल ना, आणि मी तिकडचं नाही काही शूट करू शकले, कारण अशा पारोशा ह्याच्यामध्ये कुठे जाणार ना तिकडे, आणि मी नाही जात तसं. पण पारसला सांगितलं असतं मी करायला, पण बाहेर पाऊस होता ना, त्याच्यामुळे मग म्हटलं राहू दे, तिकडचं नाही काही शूट केलं. पण मी पारसला बघू, जर पाऊस कमी झाला ना तर पारसला सांगेल की तिथे आता झेंडा तर आपला ध्वज उभा केलेला आहे, फडकवलेला आहे झेंडा, तर त्याचं थोडंसं शूट करायला मी त्याला सांगेन. मी काही जात नाही तिकडे वगैरे. त्यामुळे आता राहिलं जेवण, तर जेवण करण्याची बिलकुल कॅपॅसिटी नाही आहे. तर आता आहे रात्रीचं थोडंसं भात आणि डाळ वगैरे, तर पारसलाच तेच देईन आता गरम करून. आणि संध्याकाळी मग काहीतरी गोड वगैरे बनवेन थोड्या वेळाने, संध्याकाळी थोड्या वेळाने बनवेन. आणि पूजा बाकी आहे, तर पूजा आता थोड्या वेळात करते, कारण की ना मला अख्खं मंदिर साफ करायचं आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं की थोड्या वेळामध्ये करते. आता थोडंसं बसते, कारण कंबर एवढी दुखायला लागलेली आहे, काय त्याचा अंदाज नाही, खूप दुखायला लागलेली आहे. आणि मला काय बाहेरून ऑर्डर वगैरे करायला येत नाही, जे खरं आहे ते सांगते.
आता पारसचे पप्पा असते तर त्यांनी काहीतरी ऑर्डर केलं असतं, पण बघू मी त्यांना कॉल करेन. त्यांनी उचलला तर ठीक आहे, ते कामामध्ये असलं ते नाही उचलत तर बघूया. म्हणजे त्यांनी उचललं तर त्यांना सांगते काहीतरी ऑर्डर करायला, बघूया. झालं तर ठीक आहे, नाही तर मग काय एवढं हे नाही. आता इथे पारसला सांगते काहीतरी नाश्ता वगैरे आणायला, तो जाईल त्याच्या मित्रावर. कारण माझी तर काही कॅपॅसिटी नाही आता बाहेर जायची, त्याच्यामुळे मी कामावरती पण सुट्ट्या घेतलेल्या आहेत आणि टिफिन पण आज नाही देणार आहे. की आता बघू संध्याकाळी आम्हीच काहीतरी बनवू, खिचडी वगैरे आणि खाऊ दोघंजणं. आता आहे पारसला जेवण, तेच देणार आहे मी त्याला गरम करून आल्यावरती, कारण मी त्याला उपाशी कधीच ठेवत नाही. आणि सकाळी मी चहा चपाती बनवली ना, तर एक चपाती मी एक्स्ट्रा बनवली होती, तर तीसुद्धा आहे. म्हणजे किती काही झालं तर मी माझ्या मुलाला कधीच उपाशी ठेवत नाही, काहीही होऊ दे काहीही, तरी तो कधीच उपाशी राहत नाही. त्याच्यासाठी तर मी करतच असते, काही का नसुद्धा पण त्याच्यासाठी करते, कारण तो माझा बाळकृष्ण आहे ना, त्याला उपाशी ठेवून नाही जमत. तर बघू तो आल्यावरती त्याला देते आणि मग त्याला काहीतरी सांगते की काहीतरी आण वडापाव किंवा समोसा वगैरे, तर तो जाईल त्याच्या मित्राच्या सोबत आणि घेऊन येईल. तर बाहेर खूप पाऊस पडत आहे, पाऊस थोडा कमी झाला तर मग त्याला सांगेन, नाही तर मग असंच राहू दे. मग नंतर काहीतरी गोड बनवेन, शिरा वगैरे असं काहीतरी बनवेन ना नैवेद्यासाठी, तर त्यातलंच काहीतरी खाऊन घेईन. आता तर काही झोपणार तर नाही आहे, कारण सगळा पसारा पण लावायचा आहे ना, त्याच्यामुळे मी झोपणार नाही आहे. पेपर वगैरे अंतरायचे आहेत मांडणीमध्ये, व्यवस्थित लावायचं, फक्त ते सुकायची व्यवस्थित मी वाट बघत आहे. ते सुकलं की मग लावून घेणार आहे, कारण मी एका दिवसातच सगळं टोटल काम करत असते, कारण परत टाईम नाही भेटत मला. त्याच्यामुळे रूम शिफ्ट जरी केली ना, आमची शिफ्टिंग जरी झाली ना, तरी मी एका दिवसात टोटल पूर्ण सामान लावून घेता येईल, घासून पुसून. ठीक आहे, चला मग बोलते तुम्हाला थोड्या वेळ आता बसते, रेस्ट करते. नंतर मग मला मंदिर घासायचं आहे, म्हणजे मंदिर धुवायचं आहे माझं, पूर्ण साफ करायचं आहे. आणि मग बाळकृष्णाला पण आपल्याला पूजा करायची आहे त्याची. ते सगळं बेडमध्ये सगळं सामान आहे, ते काढायला लागेल. सामान म्हणजे असं काही नाही, फक्त पाट वगैरे हे ते काढावं लागेल ना, बाकी तर मी काय काढणार नाही आहे जास्त, आणि ते भेटणार पण नाही लवकर, त्याच्यामुळे बाकी काय नाही. कारण गणपतीचं सामान वगैरे म्हणजे जे देवाचं सामान आहे ना, ते एकत्र ठेवून दिलेलं आहे व्यवस्थित, पण आता ते भेटणं शक्य नाही आहे लगेच, म्हणजे त्या मोठ्या बेडमध्ये वगैरे आहे, तर ते शोधेपर्यंत खूप येऊन जाईल. तर छोटंसं का होईना मी करेन बाळकृष्णाची पूजा करेन, कारण की बाळकृष्णाची मूर्ती माझ्याकडे आहे. तर ठीक आहे, चला मग भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. तर इकडे बघू शकता तुम्ही की माझी पूजा झालेली आहे, मी बाळकृष्णाला पण पूजलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. माझी पूजा वगैरे झालेली आहे. मी नैवेद्याला केलं होतं, हे शिरा केला होता आणि इथे दुधाचा साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवला आहे. अशा प्रकारे माझी छोटीशी पूजा झालेली आहे. प्रकारे माझी पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. माझा इकडचा व्ह्यू घराचा किती छान दिसत आहे. तिकडे माझ्या बाळकृष्णांची पूजा वगैरे झालेली आहे आणि टोटली सगळं काही माझं लावून झालेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. पूर्ण घर आपलं रेडी आहे. मी तुम्हाला किचन पण दाखवते. तर हे बघा, आपलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित. तिकडे काय नाही आहे, त्याच्यामध्ये साखर वगैरे काय नाही आहे. तुम्ही म्हणाल असं उघडं ठेवलं, तर साखरेचं आहे, धुवून ठेवलेलं आहे सुकण्यासाठी. तर हे बघा, फायनली आपलं सगळं लावून वगैरे झालेलं आहे. इथे कपडे सुकत आहेत, त्याच्यामुळे ते तर सुकणारच आहे. बघा, इकडे पण सगळं आपलं झालेलं आहे व्यवस्थित. तर असं काही माझ्या घराचा व्ह्यू आहे. आणि तुम्ही बघितलं की मी बाळकृष्णांची पूजा केलेली आहे, सिंपल आणि सोबर. खूप छान अशी पूजा केलेली आहे, तुम्ही बघू शकता, आहे की नाही? खूप सुंदर केली की नाही? मी तुम्हाला म्हटलं ना मी करेन. सिंपल आणि सोबर केली आहे. फक्त माझ्याकडे काही बाळकृष्णांचा पाळणा नाही आहे, तो मी पुढच्या वर्षी नक्की आणणार आहे. चला तर मग बोलते तुम्हाला थोडा वेळ. पारस आलाय, देवपूजा करत आहे देवाची. बघा, आता मी ह्याची सुद्धा पूजा करणार आहे. हा दमलेला आहे तुम्ही म्हणाल, कारण तो दहीहंडीची प्रॅक्टिस करायला चाललेला आहे. तर आता पारसला ओवाळून घेते, कारण तो माझा बाळकृष्ण आहे त्याच्यामुळे. ते पारसची आरती करत आहे.
असं धर की थोडंसं कॅमेरा दिसत नाही. तिकडे तुम्ही बघू शकता पारस पण आहे बघा. तिकडे दहीहंडीची मागे प्रॅक्टिस चालू होती. तर म्हटलं बघूया आवाज येतोय तर काय चालू आहे. आणि पारसच्या पप्पांचा पण फोन आला होता, ते त्याला विचारत होते. तर मी म्हटलं तर दहीहंडीची प्रॅक्टिस करते. तर मला मागून आवाज आला. तर म्हटलं कदाचित इथेच करतायत. तर म्हटलं शूट करून त्यांना पण पाठवते की तुमचा पोरगा बघा काय पराक्रम करत आहे म्हणून. तर मग त्यांना दाखवत होती की कसं चाललं आहे, काय चाललं आहे. बघा ह्यांचं चाललं आहे, यांना काही जमे नाही असं झालं होतं. पण चालली होती त्यांच्या वाटतं. पारसने बघितलं की मी व्हिडिओ काढत आहे. तर तोच मुलांना सांगायला लागला की मम्मी ते थोडेसे काही फोटो शूट केलेले आहेत, ते मी इथे टाकत आहे. तर नक्की सांगा की कसे वाटलं. ही माझी रांगोळी आहे, कशी झाली आहे ते म्हणजे काढली आहे ते सांगा. छोटीशीच काढली. आणि हे माझे बाळकृष्ण आहेत, त्यांची मी मनोभावे पूजा केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. काही चुकलं असेल तर सांगा त्याच्यामध्ये. जेवढं जमलं तेवढं मी केलेलं आहे. पुढच्या वेळेस नक्कीच अजून खूप छान करेन मी. यावेळेस काही एवढं जमलं नाही, पण नक्की पुढच्या वेळेस ट्राय करेल मी अजून छानपैकी करण्यात. चला तर मग आता व्हिडिओचा एंड करते मी. तर आज माझा असा दिवस होता धावपळीचा, कुठे थोडासा दमलेला आणि थोडंसं एकदम प्रसन्न वातावरणाचा. खूप दमली होती, पण जेव्हा मी देवाचं काही करत असेल ना तेव्हा मला असं थकल्यासारखं होत नाही. मग काही असू दे. आता माझ्या गणपती बाप्पांची याची तयारीसुद्धा चालू झालेली आहे. सगळं काही टोटली झालेलं आहे त्याचं. त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे मला. बस थोडंफार काय राहिलेलं आहे ते मी आता करेन. ते काय ते असंही होऊन जाईल, काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा बाळकृष्णाची पूजा केली की नाही हे नक्की सांगा. खरं तर बाळकृष्णाला झाकून ठेवतात, पण माझ्याकडे तुळशीची पानं नव्हती. आणि मी तुम्हाला सांगितलं मी आज काही घराच्या बाहेर गेलेली नाही आहे. त्याच्यामुळे मी काय त्यांना झाकून ठेवता आलं नाही मला. पण जसं जमलं तसं मी त्यांना म्हणजे मनोभावे त्यांची पूजा केलेली आहे. आणि मी देवधर्म वगैरे करते, खूप छान करते. आणि प्रत्येक सण मी हा हसत म्हणजे साजरा करते. तर वरचे ते कोणीतरी आले होते खाली आणि ते बघत होते काय करते, म्हणून मी व्हिडिओ ऑफ केला. तर चला तर मग असं आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मला काही 15 ऑगस्टचं नाही शूट करता आलं, कारण मी तिकडे गेलीच नाही. त्याच्यामुळे मग मला नाही जमलं ते शूट करायला. आता तिकडे गोकुळाष्टमीची तयारी चालू आहे आणि मी तसंही नाही जात जास्त बाहेर. त्याच्यामुळे नाही एवढं काही शूट करता आलं मला. त्याबद्दल सगळ्यांना मी सॉरी म्हणते. नाही तर तुम्ही मला असं म्हणणार की आज आपण स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि तू तो व्हिडिओ नाही काढला. तर असं काही नाही आहे. जर जाता आलं असं तर मी नक्की गेले असते, कारण तुम्ही बघितलं मी साफसफाई काढली होती. त्याच्यामुळे मी जाऊ शकले नाही. आणि बाहेर खूप सारा पाऊस होता, तर पारसकडे मी मोबाईलही देऊ शकलेले नाही. त्याच्यामुळे झालं, बाकी काही नाही. तर असं काही नाही आहे. तर तुम्ही असं गैरसमज करू नका. त्याबद्दल मी तुम्हाला सॉरी बोलते, खूप सारं सॉरी बोलते की मी नाही तिकडचं शूट करू शकले. तर चला तर मग पुन्हा आपण नवीन व्हिडिओ घेऊन असंच भेटूया. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा आणि छान छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग तोपर्यंत बाय बाय.